नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण YT स्टुडिओच्या इम्पॉर्टंट सेटिंग बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यासाठी बघा आपल्याला गुगलमध्ये जाऊन YT स्टुडिओ टाईप करायचं आहे. पीसीमध्ये पहिला लिंक जे दिसत आहे यूट्यूब याला क्लिक केल्यानंतर तुम्ही YT स्टुडिओच्या सेटिंगमध्ये जाल, पण मोबाईलमध्ये सेकंड नंबरचा जो चायनीज लँग्वेज सारखी दिसत आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून तुमचे YT स्टुडिओ ह्या लिंकवर तुम्ही योग्यरित्या जासाल. हे ओपन झाल्यानंतर आपल्याला बघा खाली एक ऑप्शन आहे सेटिंग या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर आपले जे मेन चॅनलच्या सेटिंग आहे ते आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरचे आहे जनरल, याच्यामध्ये तेवढं काही विशेष नाही. सेकंड नंबरला आहे चॅनलला क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला कंट्री, आपण ज्या कंट्रीत राहतो ती कंट्री सिलेक्ट करायची आहे. कंट्री सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ॲडव्हान्स सेटिंग या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला बघा आपल्याला विचारते डू यू वॉन्ट सेट युअर चॅनल ॲज मेड फॉर किड्स, तर तुम्ही नो सेट धिस चॅनल फॉर किड्स किंवा आय वॉन्ट रिव्ह्यू हे सुद्धा सिलेक्ट करू शकता. किंवा तुम्हाला तुमच्या चॅनलचे कंटेंट डिलीट करायचं आहे, सगळ्यात खाली रिमूव्ह यूट्यूब कंटेंट ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक म्हणजे फीचर एलिजिबिलिटी. फीचर एलिजिबिलिटीमध्ये बघा जे आपण एलिजिबल आहे त्यासाठी 3 स्टेप दिलेले आहे. पहिला स्टेप आहे स्टँडर्ड फीचर. याच्यामध्ये आपल्याला बघा तुम्ही प्लेलिस्ट क्रिएशन करू शकता, व्हिडिओ अपलोड करू शकता, तुमची जे स्ट्राईक वगैरे आहे सगळ्या मेंटेन हे तुमच्या पहिल्या एलिजिबिलिटीनुसार होणार आहे, त्याला आपल्याला अनेबल करून घ्यायचं आहे. सेकंड नंबरचं आहे आपल्याला इंटरमिजिएट फीचर म्हणजे काय, तुम्हाला जर थंबनेल अपलोड करायचं असेल किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करायची असेल किंवा 15 मिनटापेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड करायचे असेल तर आपल्याला हे अनेबल करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे आपल्याला ॲडव्हान्स फीचर. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये तुम्ही जे आहे तुमचं कंटेंट क्लेम करू शकता किंवा तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डेली म्हणजे जेवढ्या पाहिजे तेवढ्या अटेम्प्ट करू शकता आणि मॉनिटायझेशनसाठी तुम्ही एलिजिबल म्हणजे अप्लाय करू शकता. जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ व्हेरिफिकेशन करावं लागेल. ॲक्सेस फीचरला इथं उजव्या साईडला दिसत आहे, याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लिंक येईल आणि तुमचं व्हिडिओ व्हेरिफिकेशन करायचं आहे. तसेच तुम्हाला अजून अशाच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता अपलोड डिफॉल्ट तिसऱ्या नंबरचं, याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आपली जे आहे कॅटेगरी जसं की तू कोणाची गेमिंग आहे, कॉमेडी आहे, एज्युकेशन जे कॅटेगरी आहे ते कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या. जे तुमची लँग्वेज आहे, कोणत्या लँग्वेजमधून व्हिडिओ बनवायचा आहे ती लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला खाली सेव्ह हा ऑप्शन दिसत आहे, ते सेव्ह करून घ्यायचं. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.